सोलापुरात एका मुलाकडून आजोबा आणि पदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड। शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात मोठा गोंधळ। एमआयएमनं ऐन वेळेस तटस्थ राहिल्यानं काँग्रेस आक्रमक। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे अनेक राज्यात ही राज्य कर्जात गेल्याचा अहवाल समोर।